आता आज आपण आहे ना कॉस्ट सेंटर्सच्या एंट्रीज कशा करायच्या, कॉस्ट सेंटर्स कशी तयार करायची ते आपण इथं आज बघणार आहोत. आता इथं मला कॉस्ट सेंटर्स ॲक्टिवेट करायचं असेल तर ते मला फीचर्समधून ॲक्टिवेट करावं लागतं. त्याच्यामध्ये मेंटेन आहे कॉस्ट सेंटर्स. इथं आपण टॅलीमध्ये जाऊया. इथं मी F11 केलं आणि इथं मी ऑप्शन सेट केला कॉस्ट सेंटर्स. दिसत ना, इथनं आपण कॉस्ट सेंटर्स तयार केलेले, ॲक्टिवेट केले. ते ॲक्टिवेट केल्यानंतर आता इथं मला कॉस्ट कॅटेगरी पहिल्यांदा आपल्याला तयार करायची. काय तयार करायची? कॉस्ट कॅटेगरी. काय म्हणलं आपण? क्रिएट द कॉस्ट कॅटेगरी ॲज मेन्शन ॲज बिलो. एवढ्याच मला इथनं कॉस्ट कॅटेगरी तयार करायच्या. आता कॉस्ट कॅटेगरी तयार करण्याकरता आपण काय करणार आहे? क्रिएटमध्ये आता इथं मला कॉस्ट कॅटेगरी हा ऑप्शन दिसतो का? इथं मला आता दिसत नाही आहे. मी काय करायला इथनं वरती शो मोरला जाईल. दिसतंय? इथनं मला कॉस्ट कॅटेगरी दिसेल. आता मी इथनं कॉस्ट कॅटेगरी केला. मला काय आहे? क्रिएट आहे न्यू. मी इथं नवीन म्हटलं. इथं पहिलं काय येत नाही? सेल्स मंथ. इथं फक्त येस करायचं, बाकी काय करायचं नाही. ओके. पुढं काय? ऑफिस स्टाफ. ओके. डिलिव्हरी बॉय. मोटर व्हेकल. पुढे काय? टेलिफोन बिल. ओके. स्टोरेज. झालं. पुढे काय? इलेक्ट्रिक मीटर्स. झालं. ही जी आपण आता तयार केली ह्याला आपण काय म्हणलं? आपण कॉस्ट कॅटेगरी. आता मला ह्याच्यामध्ये मल्टिपल कॉस्ट सेंटर्स तयार करायचे. काय करायचे मला? मल्टिपल कॉस्ट सेंटर्स. ते कुठनं करणार आपण? गेटवे ऑफ टॅलीमधनं आपण आता इथनं तयार करणार. गेटवे ऑफ टॅली. पुढे काय म्हणलं आपण? आता मल्टिपल करायचे. ते काय केलं आपण? चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये काय केलं आपण? इथनं कॉस्ट सेंटर्स. आलं का? आता इथं काय करायचं? मला मल्टी मास्टर करायचं. दिसतं इथनं मल्टी मास्टरवरती क्रिएट केलं. काय केलं आपण? मल्टी क्रिएट. आलं. ऑल आयटम्स. आता इथं कॉस्ट कॅटेगरी पहिली कुठली आहे? सेल्समन. मग अशी आपण तयार केली. दिसतंय? नेम ऑफ कॉस्ट सेंटर्स काय? पंकज मुदुंडा. अंडर घ्यायचं इथनं प्रायमरी. दिसतंय? इथं सगळ्यांना अंडर इथनं काय येत नाही? प्रायमरी. पुढचं कुठलं येत नव्हता? सेल्समनच. त्याचं नाव काय येत ना आता? सेल्समन. रुपेश टोलानी. आलं. पुढचं काय? टेलिफोन बिल. नेम ऑफ कॉस्ट सेंटर्स. इथं नंबर आहे 020-28-15-413. 28-15-413. सेम परत इथनं असंच आहे 020-28-15-414. 28-15-414. झालं. इलेक्ट्रिक मीटर. याला इथं काय? 110-64-01. 110-64-01 प्रायमरी. बरोबर. ऑफिस स्टाफ. स्वाती मिश्रा. पुढे सेम ऑफिस स्टाफ. ओके. उमेश त्यागी. प्रायमरी. डिलिव्हरी बॉय. काय नाव आहे? राहुल पाटील. पुन्हा सेम डिलिव्हरी बॉय. काय नाव आहे? निलेश पवार. पुढं काय? स्टोरेज. वेअरहाऊस. बरोबर आहे.
झाले सगळे तयार आहेत ना व्यवस्थित आता. कंट्रोल एंड इथं मी सेव्ह केली आत्ता. झाले सगळे फाईल आहे का? ठीक आहे, चेंज करून घेऊया. इथे खाली अल्टरला जायचं दिसते ऑल आयटम्स. याच्या पुढच्या आपण दोन्ही ॲड करून घ्यायची. जर समजा राहिलं असेल तर आपण काय करायचं, मल्टी मास्टर अल्टर. नवीन असेल तर आपण काय करायचं, क्रिएट न्यू करायचं. ओके, इथे काय म्हणलं आपण, मोटर व्हेकल. त्याचा नंबर काय, MH124769. MH124769 प्रायमरी. सेम ॲज मोटर व्हेकल MH127854. झाले आता इथून व्यवस्थित सगळे. हे सगळे आधी ह्याचे आपण तयार केले. आत्ता हे कॉस्ट सेंटर्स तयार केले. पहिल्यांदा आपण काय तयार केलं, कॉस्ट कॅटेगरी तयार केली. मग नंतर आपण कॉस्ट सेंटर्स तयार केले, बरोबर आहे. आता पुढं काय करायचं, ह्याची जी काही लेजर अकाउंट आहेत ही सगळी लेजर अकाउंट आपल्याला इथनं आता तयार करायची. दिसतं इथनं आता काय करायला पाहिजे, लेजर अकाउंट तयार करायची. आता इथं कंट्रोल एंड इथनं मी सेव्ह करतो. झालं. आता माझा पुढचा टॉपिक काय असेल, टू क्रिएट द लेजर अकाउंट अँड टू अप्लाय द कॉस्ट कॅटेगरी किंवा कॉस्ट सेंटर्स. लेजरमध्ये गेलो. लेजरमध्ये काय करू आपण, क्रिएटमध्ये लेजर. पहिले लेजर कुठलं आहे, हमाली एक्सपेन्सेस. हमाली एक्सपेन्सेस, त्याला ग्रुप द्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस, बरोबर आहे इथं. ओके, आता याला इथं काय जी एस टीवर इथं काय ॲप्लिकेबल नाही आहे. आता इथं फक्त बघायचं कुठं आहे का. इथं आहे, 18% आहे, बरोबर आहे. ह्याचा HSN कोड स्पेसिफाईड डिटेल्स तो किती, 998519. 998519, बरोबर आहे. इथं बाकी काय लिहायचं नाही आपण देतात. GST रेट, स्पेसिफाईड डिटेल्स, टॅक्सेबल. इथं मी F12 करतो. इथं आपल्याला एक ऑप्शन आहे, ब्रेकअप द टॅक्स. दिसत आहेत ना, इथं मी येस करतो. इथे किती आहे, 18%. हा कशावरती आपल्याला आता, सर्व्हिसेस. काय घेणार आपण, सर्व्हिसेस. झालं. आता इथं काय, आता खाली इथं प्रॉब्लेममध्ये ना कुठल्या प्रकारचं इथं हे नाही, त्याच्यामध्ये काय GST वगैरे कुठं लावलं नाही. तर आता आपण काय करू, GST हा जो रेट आहे हा आपण आत्ता इथं काय घ्यायला नको आहे. जमलं तर मी हा कॉलम इथनं आत्ता डिलीट मारतो, म्हणजे मग आपल्याला ते कन्फ्युजन होणार नाही. कुठे गेलं, डिलीट कॉलम आलं. एवढाच भाग फक्त आपण ठेवूया. टॅक्सेबल वगैरे जे काय असेल ते आपण इथनं आपल्याला करता येईल. फक्त आपण तर काय करू, लेजर अकाउंट आणि त्याला GST ॲप्लिकेबल आहे का, काय ॲप्लिकेबल किंवा नॉट ॲप्लिकेबल वगैरे जो काय असेल ते आपण शक्यतो पहिले 3च भाग करूया. दिसते का इथनं, हे एवढं. आता पहिलं झालं हॅमाली. पुढचं काय, सॅलरी एक्सपेन्सेस. त्याला काय म्हणलं आपण, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आलं. आता याला GST ॲप्लिकेबल आहे का इथं, तर इथं हे एक्झम्प्टेड आहे. एक्झम्प्टेड म्हणजे काय, त्याला कुठल्या प्रकारचा टॅक्स नाही आहे. ओके, किंवा आता इथं आपण काय करू, नॉट ॲप्लिकेबल घेऊया आणि फक्त आपण हे तयार करूया. सॅलरी पुढं काय, सेल फोन एक्सपेन्सेस. आता याला GST वगैरे इथनं आपण आता सगळ्यांना नॉट ॲप्लिकेबल करूया. ओके, सेलफोन नंतरनं काय आपलं इथं नाही, पेट्रोल एक्सपेन्सेस. GST नॉट ॲप्लिकेबल. पेट्रोल नंतरनं काय आपलं, ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस नंतरनं काय, रिपेअर्स अँड मेंटेनन्स. रिपेअर्स अँड मेंटेनन्स. आता इथं आपण नॉट ॲप्लिकेबल घेऊया. ओके, पुढे काय, कन्व्हेन्स एक्सपेन्सेस. कन्व्हेन्स एक्सपेन्सेस नॉट ॲप्लिकेबल. कन्व्हेन्स नंतरनं काय, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस.
GST नॉट ॲप्लिकेबल किंवा ओके. पुढं काय टेलिफोन एक्सपेन्सेस, GST नॉट ॲप्लिकेबल ओके. पुढे काय रेंट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ओके. आता आपल्याला हे सगळं करून झाल्यानंतर पुढे आपल्याला काय करायच्यात, एंट्रीज पास करायच्यात राईट. आता याच्यातली पहिली जी एंट्री आहे ही आपली कधी 12 तारखेला आहे ओके. आता मला एंट्री पास करण्याकरता मी काय करायला इथनं आता वाउचर ओके. पहिली एंट्री मी इथनं पास करायला, आता इथं काय आहे 1 तारीख आणि 2 तारखेलाच एंट्री होतील इथनं आता, बरोबर आहे. त्याच्याऐवजी आपण ह्या सगळ्या एंट्री काय करू आता 31/12ला करूया. कधी करूया 31/12ला. आता यातली पहिली एंट्री काय, पेड सॅलरी टू स्टाफ ₹7,500 बाय कॅश. आपण स्टाफची सॅलरी दिली, त्याच्यामध्ये स्टाफची सॅलरी कोणाची आहे, स्वाती मिश्रा, बरोबर ना. हां, आता ही एंट्री मला पास करायची. एंट्री पास करायला खूप सोपं जातं. काय करणार आपण, सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 7,500. आता तो इथं विचारतो मला काय जातं, कॉस्ट कॅटेगरी. आता ह्याच्यातली कॉस्ट कॅटेगरी कुठली आहे, ऑफिस स्टाफ. याला काय केलं आपण, ऑफिस स्टाफ. त्याचं कॉस्ट सेंटर कुठलं आहे, स्वाती मिश्रा 7,500. क्रेडिट टू काय केलं आपण, कॅश. तिथं आपण कॅश इन हँड घेऊया. दिसते येत नव्हतं. ही एंट्री किती तारखेला आहे, 12/12/2024. आपल्याला आता सगळ्यांनी एंट्री 31/12ला आपल्याला करायची आहे, बरोबर ना. काय केलं आपण 31/12/2020 झालं. ही सेम एंट्री पेड सेलफोन एक्सपेन्सेस 780. कोण आहे, पंकज बुदंडा 390 आणि रुपेश टोलानी 390 ओके. सेलफोन एक्सपेन्सेस हा किती अमाऊंट आहे, 780. आलं का. हे कशाबद्दल येत नाही, सेल्समनचे, सेल्समन कॅटेगरी. त्याचं नाव काय, पंकज बुदंडा. तर किती आहे 390. रुपेश टोलानी किती आहे 390. कसं पेड केलं आपण, बाय कॅश, कॅश इन हँड झालं. एज्युकेशन व्हर्जन आहे म्हणून ही एंट्री आपण काय केली, शेवटच्या डेटला केली. आता पुढं काय, पेट्रोल एक्सपेन्सेस. कोण आहे, मोटर व्हेकल MH124769. पेट्रोल एक्सपेन्सेस किती अमाऊंट आहे, 1,500 रुपये. नेम ऑफ कॅश कॅटेगरी काय, मोटर व्हेकल. नाव काय, MH124769. त्याला किती पेट्रोल लागलं, एवढं लागलं 1,500. क्रेडिट टू काय केलं आपण, कॅश इन हँड झालं. 31/12ला आपण एंट्री अशी पासआउट केली, समजते. आता सेम खाली एंट्री काय म्हणलं, पेड ऑफिस एक्सपेन्सेस 250 बाय कॅश. कोण आहे, उमेश त्यागी. कॉस्ट कॅटेगरी काय आपली, ऑफिस स्टाफ. ऑफिस एक्सपेन्सेस किती अमाऊंट आहे त्यांना आता, 250 रुपये. कॉस्ट कॅटेगरी कोण आहे, ऑफिस स्टाफ. त्याचं नाव काय, उमेश त्यागी 250 रुपये. कसं येत ना आपलं आता, कॅश इन हँड 31/12/2024 झालं. पुन्हा आपण काय म्हणलं, पेड सॅलरी कॉस्ट कॅटेगरी कोण आहे, डिलिव्हरी बॉय. कॉस्ट सेंटरचं नाव काय, राहुल पाटील. पुन्हा आपण काय करणार, सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. हाऊ मच अमाऊंट, 1,500 बरोबर आहे. ऑफिस स्टाफ सॉरी कॉस्ट कॅटेगरी काय, डिलिव्हरी बॉय. त्याचं नाव काय, राहुल पाटील 1,500 रुपये. कॅश इन हँड. पेड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ ₹850 बाय कॅश. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस
850. कॉस्ट कॅटेगरी काय येत नाही, सेल्समन. काय नाव आहे, रुपेश टोलानी, 850. कॅश इन हँड. समजते. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतो, कॉस्ट सेंटरच्या सर्व एंट्रीज आपण पास करणार आहे. आता इथं पेड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 850. हे झालं का आपली एंट्री करून आता झाली ना. हां, आता ही पेड कन्व्हिन्स ₹690 बाय कॅश, सेल्समन पंकज मुदुंडा. कन्व्हिन्स एक्सपेन्सेस किती अमाऊंट आहे, 690. कॅटेगरी काय येत नाही, सेल्समन. सेल्समनचं नाव काय, पंकज. कॅश इन हँड. मुदंडा काय असेल ते. हमाली एक्सपेन्सेस किती आहेत, 560 बाय कॅश. हमाली एक्सपेन्सेस 560. हमाली एक्सपेन्सेसचं कोण आहे, कॅटेगरी डिलिव्हरी बॉय. नाव काय, निलेश पवार. कॅश इन हँड. आला. रेट एक्सपेन्सेस बाय चेक. चेक म्हणजे आपलं कुठलं अकाउंट आहे, SBI मध्ये अकाउंट आहे आपलं आता, बरोबर आहे. इथं काय केलं, रेंट एक्सपेन्सेस किती अमाऊंट आहे, 3000. कॅटेगरी स्टोरेज वेअरहाऊस. चेकने पेमेंट करतो म्हणून इथं आपण ऑप्शन सिलेक्ट करा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बरोबर आहे. त्याला जो काही चेक दिला असेल तो चेक नंबर आपण इथं फीडअप करूया. ओके, एंटर. पुढं काय, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. तुम्हाला कळलं का एंट्री आता. या पुढच्या एंट्री तुम्ही स्वतःहून सगळ्या इथं करायच्या आता आपण कुठपर्यंत चालतो, रेंट एक्सपेन्सेस 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 6 एंट्रीचे ते आपण करून घेऊया. आता आपण कुठली एंट्री केली ना, आता रेंट एक्सपेन्सेसची एंट्री केली, बरोबर आहे. आता ही पेड इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस 2100 बाय चेक. चेकने पेमेंट केलं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया निवडायचं. ओके, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस 2100 बाय चेक. कुठली कॅटेगरी आहे, इलेक्ट्रिक मीटर. काय नाव आहे, 110 हे. चेकने पेमेंट केलं म्हणून इथं आपण काय केलं, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याचा चेक नंबर जो आहे तो इथनं आपण लिहिलेला आहे, 120 121. आला 31. खाली काय, टेलिफोन एक्सपेन्सेस 5000 बाय चेक. आता याच्यामध्ये 2 आहेत, बरोबर आहे. 13चं बिल आहे 3500, 14चं बिल आहे 1500. त्याच्यामुळे इथं आपण काय करणार आहे, टेलिफोन एक्सपेन्सेस किती अमाऊंट आहे, 5000. आलं. त्याची कॅटेगरी काय म्हणलं आपण, टेलिफोन बिल. त्याचं नेम ऑफ कॉस्ट सेंटर्स काय येत नाही, 048 वगैरे. याचं बिल किती आहे, 3.5. 14चं बिल किती आहे, 1500. चेकने पेमेंट केलं म्हणून काय म्हणलं आपण त्याला, स्टेट बँक ऑफ इंडिया. आलं 120 124. 120 124 चेक नंबर. एंटर झालं. पुढे काय, पेड सॅलरी ऑफ ₹6000 बाय कॅश. काय एंट्री करणार आपण, सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. अमाऊंट 6000. सॅलरी जी आहे ती आपण कोणाला पेड केलेली आहेत ना, आता आम्हाला सॅलरी 6000. सेल्समन कॅटेगरी सेल्समन. सेल्समनचं नाव रुपेश टोलानी 3 आणि पंकज मुदुंडा 3. तर आता इथनं आपण पंकज मुदुंडा 3. पुढं कोण आहे, रुपेश टोलानी 3. झालं. पेमेंट कसं केलं इथनं, आता कॅश. मी तर काय केलं आपण, कॅश इन हँड. समजलं. हां, तर काय अडचण नसावी. आता पेट्रोल एक्सपेन्सेस ऑफ ₹5000 बाय कॅश.
त्यात दोन आहेत, एक 2800 रुपये आणि एक 2200 रुपये. तर इथं आपण काय करणार इथं आता पेट्रोल एक्सपेन्सेस, इथं आपल्याला अमाऊंट लिहायची 5000, बरोबर आहे. इथं आपण काय म्हणलं आपण मोटर व्हेकल MH12 4729 किती आहे 2800 रुपये, पुन्हा MH12 7854 2200 रुपये. पेमेंट कसं केलं तर इथं आता बाय कॅश 3112 आलं. पुढे काय रिपेअर्स अँड मेंटेनन्स बाय कॅश 1700 रुपये कुठे केलं आहे वेअर हाऊसला. कॉस्ट कॅटेगरी काय येत नाही स्टोरेज. रिपेअर्स अँड मेंटेनन्स अमाऊंट आहे 1700. कॉस्ट कॅटेगरी आहे स्टोरेज. कॉस्ट सेंटर आहे वेअर हाऊस. पेमेंट कसं केलं आहे कॅश इन हँड झालं 31/12/2024. आता शेवटची एंट्री हमाली एक्सपेन्सेस 450 किती म्हणलं आपण हमाली एक्सपेन्सेस 450 झालं. डिलिव्हरी बॉय राहुल पाटील 450 दिसतंय. अशा पद्धतीने कॉस्ट सेंटरच्या एंट्री कशा करायच्या ते आपण बघितलं. आता ही कॉस्ट सेंटरची एंट्री सगळी झाल्यानंतर आता आपण डेबुकला गेलो तर मला इथनं सगळ्या ज्या आपण 31/12 ज्या सगळ्या कॉस्ट सेंटरच्या एंट्री केलेल्या आहेत ह्या सगळ्या मला इथनं दिसतील, बरोबर आहे. आता मला रिपोर्ट्समध्ये कॉस्ट सेंटर्स कशा पद्धतीने दिसेल ते आपण बघू. मी काय केलं डिस्प्ले मोड रिपोर्ट्समध्ये स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स त्यात काय केलं आपण कॉस्ट सेंटर काय म्हणलं आपण कॅटेगरी समरी. ही आपल्याला प्रत्येकाची कॅटेगरी समरी इथनं आपल्याला पाहता आली दिसते का. आपण ज्या नवीन कॅटेगरी तयार केल्या होत्या डिलिव्हरी बॉय, इलेक्ट्रिकल मीटर, मोटर व्हेकल, ऑफिस स्टाफ, सेल्समन, स्टोरेज आणि टेलिफोन बिल, बरोबर ना. तर त्याची ही सगळी समरी इथनं आपल्याला पाहता येते, बरोबर आहे. कॉस्ट सेंटर्स ब्रेकअप मी काय म्हणलं ब्रेकअप. समजा मी आता ह्याच्यातनं एक नाव निवडलं फॉर एक्झाम्पल आपण निवडूया राहुल पाटील. काय झालं राहुल पाटीलची जेवढी काय ट्रान्झॅक्शन झालेली असतील ती इथनं मला बघता येईल त्याच्यातनं दिसते. इथनं मी F5 केलं लेजर वाईज दिसते का हमाले एक्सपेन्सेस आणि हे ह्याला काय म्हटलं कॉस्ट सेंटर ब्रेकअप, बरोबर आहे. समजा आता मी इथनं या ठिकाणी मी सिलेक्शन केलं 14 तर 14मध्ये मला काय दिसतं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते टेलिफोनचं बिल आहे. टेलिफोनच्या बिलच्या इथं आपण एंट्री करायला गेलो खाली की इथनं वरती आपल्याला बिल नंबर दिसते का. तो आपला कुठे गेला कॉस्ट सेंटर्स ॲलोकेटला गेला, कळलं. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत तर कॉस्ट सेंटरचं ब्रेकअप बघणार आहे. आता समजा मला लेजरचा ब्रेकअप बघायचा असेल तर पुन्हा मी काय करायला इथनं लेजर ब्रेकअपला जाईल. लेजर ब्रेकअपमध्ये मी इथं ऑप्शन सिलेक्ट करेल पेट्रोल एक्सपेन्सेस दिसते ना मला. हे जे पेट्रोल एक्सपेन्सेस एवढे आहेत मोटर व्हेकलच्या कॉस्ट कॅटेगरीच्या अगेन्स्ट ही आपण 2 त्याच्यात तयार केली होती. त्याचा इथनं पेट्रोल एक्सपेन्सेस झालेला आहे हे आपल्याला कॉस्ट सेंटरप्रमाणे समजतं. हे बघा इथं आलं का MH12 4765 एवढ्या 2 प्रकारचा माझं काय झालं पेट्रोलचा खर्च आणि त्याचा कॉस्ट ॲलोकेशन करतो. म्हणजे एक्सपेन्सेसचा उपयोग काय होतो तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा तो एक्सपेन्सेस कोणत्या खर्चामध्ये डिवाइड आणि कसा करायचा आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे कॉस्ट सेंटर्स. त्यानंतर ग्रुप ब्रेकअप सेटअप आहे. समजा आता माझ्याकडे ग्रुप आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तर त्या मला संपूर्ण ग्रुपचा मला ह्या ठिकाणी काय होतं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इथनं मला आत्ता बघता येतं. ओके हा झाला कॉस्ट सेंटर्समधला भाग. समजलं तुम्हाला इथनं आता ह्यात काय अडचण आहे. 4 प्रकारच्या गोष्टी आहेत त्यामध्ये. काय म्हणलं आपण कॅटेगरी समरी क्लिक करा. जे आपण कॅटेगरी तयार केलेल्या आहेत त्याचे सर्व इथं डिटेल्स इथनं आपल्याला दिसतील. पुढं काय म्हणलं कॉस्ट सेंटर ब्रेकअप. तुम्ही एखाद्याचं इथं नाव घ्या आणि त्याच्या अंडरमध्ये काय काय सेटअप झालेलं आहे कॉस्ट सेंटर्स ब्रेकअप दिसतं इथनं आपण तयार केलेलं आहे. तर कुठल्या किती प्रकारचा खर्च झालेला आहे आणि कोणत्या टाईपला आपण खर्च केलेला आहे तर तेही इथनं आपल्याला पूर्णपणे समजतं. ओके त्यानंतर लेजर ब्रेकअप मी जे लेजर अकाउंट तयार केलं उदाहरणार्थ मी काय म्हटलं आपण पेट्रोल एक्सपेन्सेस तर पेट्रोल एक्सपेन्सेसचं मला डिटेल्स सगळे इथनं मला लगेच पाहता येतं. ह्याला म्हटलं आपण कॉस्ट सेंटर्स ॲलोकेशन्स. ग्रुप ब्रेकअप म्हटलं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तर जेवढे माझे इनडायरेक्ट खर्च आहे त्याचं सगळं रेकॉर्ड इथं मला त्या ब्रेकअपप्रमाणे इथनं मला बघता येणार आहे.
ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला कॉस्ट सेंटर्स कशा पद्धतीने बघता येईल, त्याचे रिपोर्ट्स काय काय आहेत, त्याचे रिपोर्ट कसे बघणार, डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स आणि कॉस्ट सेंटर्स, हे 4 कॅटेगरीमध्ये आपण कॅटेगरी समरी, कॉस्ट सेंटर ब्रेकअप, लेजर ब्रेकअप सेंटर आणि ग्रुप ब्रेकअप सेंटर. ओके, तर अशा पद्धतीने आपण आज कॉस्ट सेंटर्स तयार कशी करायची, कॅटेगरी तयार कशी करायची, लेजर कशी तयार करायची आणि त्याला आपण कॉस्ट सेंटर्स ॲप्लिकेबल कसं सेट केलेलं आहे पहिल्यांदाच फीचर्समध्ये, ते सगळं इथनं आपण आत्ता पाहिलेलं आहे. आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन, निश कॉम्प्युटर, वाकडेवाडी, पुणे 3. माझं नाव प्रशांत बाळू टेंबरे. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.